काय होते ना, आपण चिप्स करायला घेतो आणि वाळे होते काळे पडतात. तळायला टाकले की लाल होतात किंवा कडकच होऊन बसतात. पण आज मी तुम्हाला अशी पद्धत दाखवणार आहे की चिप्स होतील एकदम पांढरे शुभ्र, खुसखुशीत आणि एकदा करून ठेवले की वर्षभर टिकणार. म्हणून शेवटपर्यंत बघा बरं का. नमस्कार, सोनम्स रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत आपल्या सगळ्यांच्या आवडीचे बटाट्याचे चिप्स. ही रेसिपी थोडी वेळ खाऊ आहे कारण ही 4 ते 5 दिवसाची प्रोसेस आहे. पण काळजी करू नका, मी सगळं अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे आणि शेवटी एक खास टिप देणार आहे ज्यामुळे चिप्स कधीही ओलसर होणार नाहीत. त्यासाठी कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा. चला तर मग आपण चिप्स बनवायला घेऊया. इथे मी घेतले आहेत छान असे मोठे बटाटे. आता आपण याच्यावरची साल काढूया. तर मी इथे 7 किलो बटाटे घेतले आहेत. लहान मोठे बटाटे आहेत यामध्ये, तर तुम्ही मोठे पण घेऊ शकता किंवा लहान पण घेऊ शकता. जास्त पण लहान साईज घ्यायची नाही, याप्रमाणे घ्यायची. आता याच्यावरची मी साल काढते. हे सर्व बटाटे मी व्यवस्थित असे धुवून घेतले आहेत. आता आपण याच्यावरची साल काढूया. काय होतं ना, आपण घाई गडबडीत जास्त साल काढतो आणि बटाट्याचा बराच भाग वाया जातो. पण असं करू नका. पहा, असा पातळ साल काढायची आणि लगेचच आपण पाण्यात टाकायचे. नाहीतर काय होईल, हवेच्या संपर्कात येऊन काळा पडतो हा बटाटा. तर तुम्ही ते पाहू शकता. एक मोठा असा मी बाऊल घेतला आहे आणि त्यात पाणी घेतले आहे. आता हा बटाटा मी त्यात घातला आहे. याचप्रमाणे आपण सर्व बटाट्यांची साल काढूया आणि या पाण्यामध्ये घालूया. तुम्ही साल काढताना पाण्यामध्ये टाकता का हो? कमेंटमध्ये नक्की मला कळवा. तर इथे पाहू शकता तुम्ही, सर्व बटाट्यांची मी साल काढली आहे आणि ती पाण्यामध्ये घातली आहे. आता यातलं आपण पाणी काढूया. हे पाणी काढल्यानंतर आपण यामध्ये दुसरं पाणी ॲड करायचं. तर पहा, दुसरं पाणी मी घातलं आहे. आता आपण काय करूया, चिप्स पाडून घेऊया. चिप्स पाडत असताना हे जे पाण्यात आपण बटाटे ठेवले आहेत ना, ते पाण्यामध्येच ठेवायचे, नाहीतर हवेच्या संपर्कात येऊन काळे पडतील. तिथं मी चिप्स पाडण्यासाठी ही मशीन घेतली आहे. तुमच्याकडे पण अशीच मशीन आहे का? मला कमेंटद्वारे कळवा. ही स्टेप दिसायला सोपी आहे, पण इथे सगळं बिघडतं बरं का. पहा, असे बारीक काप कापायचे. तर तुम्ही इथे पाहिलं, पहिले मी चिप्स पाडत असताना काय केले, बटाटा जो आहे ना तो उभा धरलेला. आता मी काय केला आहे, आडवा धरला. जेणेकरून तुम्हाला दोन्ही पण पद्धत दाखवते, उभ्याचे कसे होते आणि आडव्याचे कसे होते. तर पहा, दोन्ही पण एकसारखेच होतात. किती छान असे काप झाले आहेत. जास्त जाड जर चिप्स झाले तर चांगले लागत नाहीत. आणि आता हे लगेच आपण काय करायचं, पाण्यात टाकायचं, नाहीतर चिकट होतात. आणि आता इथे मस्त अशी टिप्स सांगते तुम्हाला. तुम्ही चिप्स रात्री पाडून ठेवू शकता. हो, अगदी आरामात. हे मी रात्रीच पाडले आहेत आणि सकाळी बनवले आहेत. फक्त काय करायचं, कापून लगेचच पाण्यात बुडवा आणि सकाळी पुढची प्रोसेस करा. यामुळे तर आपलं काम खूप सोपं होणार आहे. फक्त पाणी घालताना एक लक्षात ठेवा, भरपूर असं पाणी घालायचं. पूर्ण चिप्स आपले पाण्यामध्ये बुडले पाहिजेत. तर इथे तुम्ही पाहू शकता, मी एका मोठ्या पातेल्यात घेतलं आहे, का तर छोट्या भांड्यात बसणार नाही. आता आपण यातलं काय करायचं, हे जे पाणी आहे ना ते काढून टाकायचे. तर यामधलं मी पाणी काढते आणि यात दुसरं घालते. तर पहा, यात मी दुसरं पाणी ओतलं आहे. फक्त आपण काय करायचं, यामध्ये भरपूर पाणी घालायचं. मी तुम्हाला पुन्हा पुन्हा का सांगते, का तर हे लक्षात जर नाही आपले राहिलं तर आपले चिप्स काळे पडतील. आता मी यामध्ये काय घातलं आहे तुम्ही पाहिलंच आहे, एक छोटासा तुकडा तुरटीचा आपण त्यामध्ये घालायचा. तर तुम्ही पाहिलं, मी त्यात घातला आणि थोडीशी अशी तुरटी गोल फिरवली आणि काढली. आता याच्यावर आपण झाकण झाकून रात्रभर असंच ठेवूया आणि याची प्रोसेस सकाळी उठून करूया. तर इथे पहा, सकाळी याच्यावरचं मी झाकण काढलं आहे आणि तुम्ही पाहिलंच असेल की अजिबात बटाटा कुठलाही काळा झाला नाही आहे, कुठलाही चिप्स काळा पडलेला नाही आहे किंवा पिवळा पण पडलेला नाही आहे. तुम्हाला दिसते का हो कुठं? अजिबात नाही ना. ही आयडिया मी का तुम्हाला सांगितली आहे, जर तुमच्या घरी लहान मुलं असतील तर तुम्ही ही आयडिया वापरू शकता. आदल्या दिवशी संध्याकाळी वेपर्स अशी पाडायचे आणि दुसऱ्या दिवशी आपण बनवायचे. तर पहा, एकही बटाटा आपला काळा पडलेला नाही, म्हणजेच आपला वेपर्स कुठलाही काळा पडला नाही. आता मी त्यातलं पाणी काढलं आहे. एका मोठ्या अशा भांड्यात आपण वेफर्स काढून घेऊया. आता इथे मी एका गॅसवर पाणी गरम करण्यासाठी ठेवले आहे. एका पातेल्यामध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवले व त्याच्यावर झाकण झाकलं आहे, जेणेकरून पाणी आपलं लवकरच गरम होईल. तर याच्यावर झाकण काढून पाहूया आपण, पाणी आपलं गरम झालं आहे का. तर हो, छान अशी उकळी आली आहे. आता यामध्ये मी मीठ घालते. सगळ्यात महत्त्वाची स्टेप म्हणजे पाणी उकळणे.
एका भांड्यात पाणी घ्या, त्यात मीठ घाला आणि यामध्ये तुम्ही तुरटी पण घालू शकता, पण मी घातलेलं नाही आहे. तुरटी काय करते, चिप्सना पांढरी शुभ्र रंग आणते. या पाण्यामध्ये मी मीठ घातले आणि असं हलवलं आहे. फक्त 2 ते 3 मिनटं उकळा. या पाण्यावर मी 2 ते 3 मिनटे अजून झाकून ठेवते. तर तुम्ही पाहू शकता छान अशी उकळी आलेली आहे पाण्याला. जर तुमच्या मदतीला कोण असेल तर तुम्ही घेऊ शकता, का तर आपल्याला हे एकट्याला जमणार नाही आहे. तर इथं पहिल्यांदा मी थोडं घातलं आहे. आता माझ्या मदतीला माझ्या सासूबाई आहेत, त्या घालतात पहा. तर तुम्ही पाहिलं हे चिप्स आपण रात्री पाडून ठेवले व रात्रभर पाण्यात ठेवले आणि सकाळी यातले पाणी काढले. तर हे आपले चिप्स काळे पडलेले नाहीत किंवा काही नाही. तर इथे सर्व असे टाकले आहेत मी. आता याला आपण छान अशी उकळी आणून द्यायची. चमच्याने हलवते. घेतानाच आपण काय करायचं, मोठं भांडं घ्यायचं. तर तुम्ही इथं पाहिलं आहे मी मोठं भांडं घेतलं आहे, त्याच्या काठोकाठ भरलं आहे. ही तुरटीमुळे काय फायदा होतो, चिप्सना पांढरा शुभ्र रंग आणते. आता चिप्स आपण यामध्ये टाकून 1-2 ते 3 मिनटं उकळवायचं. पहा हळूहळू पारदर्शक होत आहेत. तुमच्या घरामध्ये चिप्स आवडतात का व तुम्हाला आवडतात का हे मला कमेंटद्वारे कळवा तुमच्या. तर तुम्ही ते पाहताय एकसारखं मी हलवत आहे. काही काही वेळी आपल्याला काय वाटतं, आपण हे सारखं जर हलवलं तर हे वेपर्स तुटतात, तर अजिबात नाही. तर तुम्ही पाहिलं आहे जसे मी यात वेपर्स टाकले आहेत या पाण्यामध्ये, तसं हलवत आहे. अजिबात आपले वेपर्स मोडलेले नाहीत. तर एकसारखं मी असं हलवून घेतलेले आहेत. थोडासा व्हिडिओमध्ये अंधार पडला आहे. ज्या साईडला आपला बल आहे ना, त्या साईडला मी उभा राहिली आहे. त्यामुळे काय व्हायला लागले, इकडल्या साईडला समोरच्या साईडला थोडासा अंधार पडतो आहे. माझ्यासाठी थोडासा ॲडजस्ट करून घ्या मैत्रिणींनो. तुम्ही म्हणाल हे जास्त का हलवत आहे चिप्सला, का तर चिप्स पण जास्त आहेत आणि हे पातेल्याच्या काठोकाठ भरलं आहे. नाहीतर काय होईल, जे खालचे चिप्स आहेत ना ते शिजतील आणि जे वर आहेत ना ते तसेच राहतील. आता चिप्स शिजल्यात का नाही हे कसं पाहायचं, तर इथे तुम्हाला दाखवते. थोडंसं गरम आहे, जरासं गार करायचं आणि ते तुम्ही पाहिलं मी बोटाने असे मोडलं आहे. तर तुम्हाला समजच असेल की कसं शिजल्यावर दिसते, एकदम पारदर्शक होतात. तर इथे एक मी बुट्टी घेतली आहे अशी, तर त्याला तुम्ही पाहू शकता अशी गोल छिद्रे आहेत. आता आपण याच्यामध्ये हे वेपर्स काढायचे. आता मी गॅस पण बंद केले आहे आणि यात वेपर्स काढते. पाणी नीट काढलं नाही तर चिप्स चिकट होतात. हलक्या हाताने काढा. चिप्स अजिबात तुटू नयेत. पहा किती छान दिसत आहेत. तर इथे मी घरामध्येच एक साडी अशी अंथरली आहे, त्याच्यावर आपण चिप्स असे एक एक सुट्टे सुट्टे टाकूया. तर हा व्हिडिओ मी घरामध्ये केला आहे. तुम्हाला मी बाहेर पण असे साडी अंथरून त्याच्यावर व्यवस्थित असे चिप्स टाकले आहेत ना, ते पण दाखवणार आहे. आपण हे चिप्स अगदी सहजपणे पंख्याखाली पण वाळवू शकतो. अजिबात काळे पडणार नाहीत किंवा पिवळे पडणार नाहीत. तर इथे पहा हे मी चिप्स घरामध्ये साडीवर पसरवत आहे. एक लक्षात ठेवा, चिप्स ज्यावेळी आपण पसरवतो त्यावेळी सुट्टे सुट्टे आपण चिप्स पसरवायचे, अजिबात एकावर एक घालायचे नाही. आपण काय करायचं, घरच्यांची थोडी मदत, लहान मुलांची थोडी मदत घ्यायची, म्हणजे आपले चिप्स होतात लवकरच. हे चिप्स अजिबात एकावर एक ठेवू नका. आणि इथे मी कापडावर असे पसरवले आहेत, तुम्ही पाहू शकता. यामुळे पाणी पटकन शोषलं जातं. 2 ते 3 दिवस आपण हे उन्हात वाळवायचे. रात्री आत घ्या आणि सकाळी पुन्हा उन्हात ठेवा. पूर्ण कोरडे झाले पाहिजेत. तुम्ही पाहिलं माशीसुद्धा त्याच्यावर बसली, म्हणजे तिला पण खाऊ वाटायला आलेत हे वेपर्स. त्यासाठी हे लवकरच आपल्याला वाळवले पाहिजे आहेत. तर इथे पाहू शकता तुम्ही हे वेपर्स मी सुट्टे सुट्टे टाकले आहेत. खरं सांगू का तुम्हाला, हे वेपर्स मी टाकलेले नाही आहेत, हे माझ्या मुलांनी आणि सासूबाईंनी हे सुट्टे सुट्टे टाकले आहेत. फायनली आपले वेपर्स वाळले आहेत. तर तुम्ही पाहू शकता अजिबात काळे किंवा पिवळे पडलेले नाहीत. हे मी वेपर्स 2 ते 3 दिवस उन्हात चांगले असे वाळवले आहेत, का तर आपले हे वर्षभर ठेवायचे आहेत ना. तुमचे पण वेफर्स असेच होतात का, मला कमेंटद्वारे कळवा. व तुम्ही यापेक्षा थोडेसे जाड करता का पातळ करता हे पण मला कमेंटद्वारे कळवा. तर पहा किती पारदर्शक झाले आहेत. आता सगळ्यात मजेशीर भाग, तळताना. तर इथे मी गॅसवर पहिलेच तेल गरम करण्यासाठी ठेवले आहे. तेल मध्यम गरम करा, खूप जास्त नको. चिप्स टाका. पहा कसे छान फुलत आहेत. हा मोमेंट बघायला खूपच मजा येते. हलके हाताने फिरवा. छान पांढरा रंग आला की काढा.
आता यामध्ये आपण थोडे आणखी चिप्स टाकूया आणि हे सुद्धा आपण तळून काढूया. पहा कशी छान अशी फुलली आहेत आणि पांढरी शुभ्र झाली आहेत. ज्यावेळी व्हिडिओ आपण चालू केला त्यावेळी मी तुम्हाला सांगितले होते, शेवटी एक टिप सांगणार आहे. चिप्स पूर्ण थंड झाल्यावर डब्यात भरा, नाहीतर ओलसर होतात. तर बघितलं ना, किती सोपं आहे चिप्स बनवणं. तुम्ही पण करून बघा आणि मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर छोटासा एक लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींनी जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांचे चिप्स पण असे छान बनतील. आणि चॅनेलवर जर आपल्या नवीन असाल तर सोनम्स रेसिपी या चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे पहा, आपले हे वेफर्स तेलकट अजिबात झालेलं नाही. तर तुम्ही पाहिलं, हाताला अजिबात तेल लागलेलं नाही आहे. नाहीतर काय होते, एक वेळी आपण वेफर्स तळले का नाही ते तेलकट होतात. तर हे वेफर्स अजिबात तेलकट झाले नाहीत. ते एक मी तुम्हाला मोडून दाखवते. याच्या आवाजावरनं तुम्हाला समजलं असेल आपले वेफर्स कसे झाले आहेत.